नमस्कार मित्रांनो, मी किरण. मी आत्ता आहे टेंभुर्णीमध्ये आणि येथील लोकल टेम्परेचर हे व्हॅरी होतं आहे 13 डिग्री सेल्सिअसपासून 30 डिग्री सेल्सिअसपर्यंत. आणि जेव्हा टेम्परेचरचा विषय निघतो आणि थंडी असते तेव्हा एकच विषय ट्रेंडिंगमध्ये असतो, तो म्हणजे चिलिंग इंजुरी. तर मला शेतकऱ्यांना सांगायचं आहे, चिलिंग हा विषय तुम्ही पूर्णपणे डोक्यातून काढून टाका. त्यासाठी वायफळ करण्यात जो पण खर्च करताय तो अजिबात करू नका. जे पण लोक आपल्याला क्लेम करतायत की चिलिंग इंजुरी आम्ही पूर्णपणे रिकवर करू शकतो, झिरो चिलिंगचा माल आणू शकतो, तर ते सपशेल खोटं बोलत आहेत. कारण की त्यांना चिलिंग ही समजलीच नाही आहे. चिलिंग कशी येते, जेव्हा या गडाच्या सालीतील ज्या पण पेशी आहेत त्या मर पावतात, त्या मॉर्टॅलिटीकडे जातात, तेव्हा आपल्याला चिलिंग इंजुरी दिसते. पण जेव्हा जर कोणी म्हणत असेल की या गोष्टींमुळे तुमची चिलिंग इंजुरी पूर्णपणे रिकवर होईल, तर ते पूर्णपणे आपल्याला मिसगायडन्स करतायत. म्हणजे मर पावलेल्या पेशी ह्या पुनर्जन्म, म्हणजे त्या रिकवर करणे म्हणजे त्यांचा पुनर्जन्म करण्यासारखं झालं. म्हणजे ही गोष्ट शक्यच नाही. हो, चिलिंग इंजुरी ही कमी होऊ शकते, त्याचं पर्सेंटेज कमी दिसू शकतं. कशा पद्धतीने? कारण की ज्या पण बाकीच्या पेशी आहेत त्यांचं विभाजन होत असतं, आणि जर प्लॉट पुन्हा थंडीत नाही सापडला तर आपल्याला हे पर्सेंटेज कमी दिसेल. नाही की कुठल्या प्रयत्नामुळे, नाही की यांनी कुठले तरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट्स घेतलेमुळे तर चिलिंग इंजुरी तशी रिकवर करता येत नाही. आणि वायफळ खर्च काय करू नका, कारण की भरपूर मिसगायडन्स होतो आहे. बघा, बऱ्याच जागी सांगितलं जातं की तुम्ही चिलिंग इंजुरीपासून वाचण्यासाठी प्लास्टिकचं कवर घाला. प्लास्टिकच्या शीटनी काय होईल, लईत लई तुम्हाला जे फिजिकल फॅक्टर्स आहेत त्यांच्यापासून वाचण्यासाठी मदत मिळेल. फिजिकल फॅक्टर्स फॉर एक्झाम्पल मच्छर असेल, धूळ असेल, एक्सेट्रा. पण जेव्हा टेम्परेचरचा विषय येतो तेव्हा प्लास्टिकच्या शीटच्या आतलं टेम्परेचर आणि बाहेरचं टेम्परेचर हे लईत लई आपण 3 ते 4 मिनिट यांच्यामध्ये डिफरन्स साधू शकू. थंडीची लाट 3 ते 4 दिवसाची असते. अगदी एका रात्री ते 3 ते 4 तास जरी धरले, पण जेव्हा टेम्परेचर किंवा 5वा 6वा मिनिट येईल तेव्हा प्लॅस्टिकच्या शीटच्या आतलं आणि बाहेरचं टेम्परेचर हे इक्विलिब्रियम स्टेटला जाईल. म्हणजे एकच टेम्परेचर होईल. तेव्हा जी चिलिंग यायची ती येणारच आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय वायफळ खर्च करू नका. जे लोक सांगतात की रात्रभर पाणी सोडा दररोज थंडीच्या दिवसात, प्लॉट डेव्हलपिंग स्टेजला आहे, प्लॉट फ्रुटिंग स्टेजला आहे, तुम्ही रात्रभर पाणी सोडताय, दररोज पाणी सोडताय, मुळ्यांची काय स्थिती होईल? पूर्ण मुळ्या बंद पडतील, मुळ्या चॉक होतील आणि प्लॉट अजून स्ट्रेसमध्ये जाऊन उलट जास्त चिलिंग येईल. किंवा चुना सोडा, सल्फर सोडा, तुम्ही काही करा, चिलिंग यायची ती येते. कारण की ती नॅचरल आहे. तुम्ही 2 रुपये खर्च करू नका, त्याच्यापेक्षा 1 रुपया स्वस्ताने प्लॉट विका, पण 2 रुपये लॉसने जाऊ नका. आणि जर जिथे चिलिंग यायची नाही आहे ना तिथे येणारच नाही आहे, कारण की तिथलं नॅचरल एन्व्हायरमेंट ते चिलिंगच्या विरोधात असेल. तिथलं लोकल एन्व्हायरमेंट जे आहे, ज्या पण शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती चिलिंग आलेली नाही आहे, ती का नाही आली? त्यांनी एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट्स घेतले म्हणून नाही आलेली. ती नॅचरल वेनेच नाही आली. जशी बाकीच्या शेतकऱ्यांकडे नॅचरल गोष्टींमुळे चिलिंग येते ना, तशी तिथे नॅचरल गोष्टीमुळे येत नाही आहे. तिथलं टेम्परेचर चिलिंगच्या सपोर्टमध्ये नसतं. किंवा एक आपण म्हणतो ना एक्सक्लुडेड ती गोष्ट असते, किंवा तिथलं ॲटमॉस्फिअर असतं, तिथे थंडीची लाट घुसलेली नसते. त्या गावात काहीतरी पाण्याचे सोर्सेस हे वेगवेगळ्या जागे असते, त्याच्यामुळे ह्युमिडिटी आणि टेम्परेचर, वातावरणातील दाबाव, तणाव या गोष्टींमध्ये तिथे चिलिंग नाही आलेली. ना की एक्स्ट्रा ऑर्डिनरी गोष्टींमुळे. तुम्हाला जर प्रॉपर चिलिंगसाठी प्लॉटच नाही आणायचं तर पॉलीहाऊसमध्ये लावा, तिथे हीटर्स लावा, आणि मग चिलिंग आपल्याला विदाऊट चिलिंगचा माल काढता येईल. जर आपल्याला हस्तक्षेप करून झिरो चिलिंगचा माल आणायचा आहे आणि तिथे केळी विकावं लागेल आपल्याला मग 100 रुपये किलोने, जर आपल्याला एवढा खर्च करावा लागत असेल झिरो चिलिंगसाठी, त्याच्यापेक्षा हा 2-3 रुपये खर्च करूच नका. त्यापेक्षा 1 रुपयाने स्वस्त केळी विका आणि लॉसमधून जायचं वाचा. प्लॉट हार्वेस्ट होतो आणि तो कुठे जातो? कोल्ड स्टोरेजमध्ये, प्री कोलिंगला. कोल्ड स्टोरेजमध्ये टेम्परेचर किती असतं? तर ते असतं ना लेस दॅन 10 डिग्री सेल्सिअस. पुन्हा माल एक्सपोर्ट होतो रेफ्रिजरेटेड कंटेनरमध्ये. नावातच आहे रेफ्रिजरेटेड कंटेनर, तिथे पण टेम्परेचर लेस दॅन 10 डिग्री सेल्सिअस असतं. तिथे पण चिलिंग येते. अगदी आपण 2-3 महिने जरी कष्ट घेऊन झिरो चिलिंगचा माल आजपर्यंत तयार ठेवला आणि उद्या आपल्याला हार्वेस्ट करायचा आहे, एका रात्रीत चिलिंग येऊ शकते. तुम्ही कुठल्या पण व्यापाऱ्याला विचारा. मी कुठल्याही व्यापाऱ्याच्या विरोधात नाही आहे किंवा कुणाच्याच विरोधात नाही आहे. फक्त जे लोक मिसगाईड करतात
हे करा, अमुक करा, तमुक करा, चिलिंग येणार नाही आहे, तर मी त्यांच्या विरोधात आहे. तुम्ही वायफळ खर्च करण्यापेक्षा केळीच्या न्यूट्रिशन मॅनेजमेंटकडे लक्ष द्या, प्लॉट मेंटेन करा, घडांची प्रॉपर केअर करा, चांगला क्वालिटी माल पिकवा, चिलिंगचा विका, काय फरक पडत नाही, थोडं वजन जास्त काढा. चला, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि धन्यवाद. ज्या पण शेतकऱ्यांना केळीबद्दल ऑनलाईन कन्सल्टन्सी लागते, मार्गदर्शन लागतं आहे, किंवा तुम्हाला काही डाऊट्स असतील तुम्ही नक्कीच संपर्क साधू शकता. चला, बाय.